कारण आज मनोज जरांगेंची शांतता रॅली ही संभाजीनगरमध्ये दाखल होणार आहे। जरांगेंच्या अल्टिमेटमचा आज अखेरचा दिवस आहे। जरांगे काय भूमिका घेतात याकडेही आता लक्ष लागलेलं आहे। अल्टिमेटम संपला अशी भूमिका आता जरांगेंनी घेतलेली आहे। जरांगे आता आक्रमक झाल्याचं देखील दिसतंय। त्यांनी ओळखीला आता गोरगरीब मराठ्यांनी हे आपले नाही, यांना आता पक्षाला आणि पक्षाच्या नेत्याला बाप नाही मानायचं, आपल्या जातीला बाप मानायचं ना, आपल्या लेकरासाठी लढायचं। चला कामं बंद करून मराठी ताकदीनं कामं बंद करून बाहेर पडले, सगळे ताकदीनं कामं बंद करून बाहेर पडले। शहरातला मराठा, ग्रामीण भागातला मराठा सगळे कामं फेकून दिले स्वतःच्या लेकरासाठी एकवटला। काय विराट रूप याला म्हणतात मर्द मराठी, काय काम केलंय बादरांनी। आरक्षण घेतल्याशिवाय आता आम्ही सोडीतच नाही, होऊ दे काय व्हायचं ते होऊ दे, बघू। माझा संयम माझ्या समाजाचा सरकारनं सुटून देऊ नये, पण मराठ्यांना आरक्षण द्यावं, नसता परिणाम पक्ष संपवून बसाल आणि 288 उमेदवार बी गेले म्हणून समजा। धन्यवाद। शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला, या ठिकाणी जेसीबीतून पुष्पवृष्टी करून जरांगे पाटील यांचं स्वागत जे आहे ते जल्लोषात करण्यात येत आहे। मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहे। ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहरातील ही दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकता। शहरातील क्रांती चौकापर्यंत ही रॅली जाणार आहे आणि त्या ठिकाणी या रॅलीचा जो समारोप होणार आहे यापेक्षाही गर्दी त्या ठिकाणी वाढणार आहे। ठिकठिकाणी स्वागत देखील जरांगे पाटील यांचं करण्यात येत आहे। सध्या आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा परिसरात आहे। चिकलठाणा परिसरातली दृश्य बघू शकता। मोठ्या पद्धतीनं जंगी स्वागत या ठिकाणी जरांगे पाटलांचं करण्यात येत आहे। स्वतः जरांगे पाटील आता हात उंचावून समाज बांधवांना अभिवादन करताना या ठिकाणी आपण पाहतोय। साम टीव्हीच्या माध्यमातून ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचा जो जनसागर आहे तो आज संभाजीनगरमध्ये एकवटलेला आहे। त्यानंतर आता या ठिकाणी ही रॅली जी आहे ती सिडको मार्गे सेवनी मार्गे क्रांती चौक येथे दाखल होणार आहे। जरांगे पाटील यांनी सुद्धा साम टीव्हीशी बातचीत करताना दिलखुलास या ठिकाणी बातचीत साम टीव्हीशी केलेली आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे ती साम टीव्हीच्या माध्यमातून आपण ही पाहू शकता। शाळकरी विद्यार्थी असेल, लहान मुली असेल, युवक वर्ग असेल, सर्वच जण या ठिकाणी आज जरांगे पाटील यांच्या स्वागताला हजर झालेले आहे। मोठ्या संख्येनं जेसीबीतून पुष्पवृष्टी जी आहे ती जरांगे पाटील यांच्यावरती जी केली जात आहे। पाटील तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे। आता आज डेडलाईन संपणार आहे, यानंतर तुमची भूमिका काय असणार? आज डेडलाईन संपणार आहे आणि तुमच्या रॅलीचा देखील समारोप होतोय, यानंतरची भूमिका काय असणार आहे? नाही हे बघा, समाजाला माहिती आहे मी काय निर्णय घेतो हिताचा निलेश सही मी। हां, मला जवळ रेटते तवर रेटतो। मराठ्यांना माहिती आहे की हे आपलं पोरग दम धरून निर्णय घेता पण कार्यक्रमात लावतो। हां, त्याच्यामुळे आजचा दिवस रात्र त्यांची जेवणार निर्णय मी सोडणार नाही। मला माझा मराठा समाज मोठा करायचा, माझी जात मला मोठी करायची, त्यामुळं मला सगळं विचारपूर्वक करायला लागतं। या राज्यात किंग पावर माझ्या मराठ्यांचीच राहिली पाहिजे, हे माझं काम आहे, हे माझं काम आहे। जर मागण्या मान्य झाल्यानंतर पुन्हा एकदा मराठ्यांचं अडकणार नाही, बघूयात ना, ठरवून आज सुद्धा माहिती मिळते की जरांगे पाटील यांनी सुद्धा लवकरच स्पष्ट करू बघू आणि काय करायचं ते, परंतु आम्ही मंत्री शंभूराज देसाई यांच्यावरती विश्वास ठेवणार आहे असं जरांगे पाटील यांनी साम टीव्हीशी बोलताना आताच सांगितलेलं आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की मोठा जनसागर जो आहे तो छत्रपती संभाजीनगरात जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी